श्री स्वामी समर्थ. 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार. या दिवशी आपल्याला नागदिवे कसे तयार करायचे आणि नागदिव्यांची पूजा कशी करायची, नागदिव्याची पूजा कधी करावी याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदिवे पूजन केले जाते. याला नागदिवे पूजन, नागपंचमी, देवदिवाळी असेही म्हटले जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी असेही म्हणतात. म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदेवी पूजन केले जाते. या दिवशी नागाच्या प्रतिमेचे देखील पूजन केले जाते. आपल्या घरात जितके पुरुष असतील किंवा जितकी मुले असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने, त्या प्रत्येक मुलाच्या नावाने आपल्याला एक एक गोडाचा पदार्थ तयार करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक एक दिवा बनवले जातात. तसेच काही ठिकाणी एक एक पुरुषाच्या नावाने 5 दिवे बनवले जातात. 25 नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला नागदिवे पूजन आहे. या दिवशी कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात. तर काही ठिकाणी नागाच्या आकाराचे दिवे बनवले जातात. काही ठिकाणी प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक दिवा बनवला जातो. तर काही ठिकाणी प्रत्येक मुलाच्या नावाने 5 दिवे बनवले जातात. हे दिवे तुम्ही बाजरीचे बनवू शकता किंवा कणकेचेही बनवू शकता. काही ठिकाणी हे दिवे बनवताना गुळाचे पाणी देखील घातले जाते. यामध्ये हे दिवे उकडून घेतले जातात. नागदिवे पूजन हे संध्याकाळी केले जाते. संध्याकाळच्या वेळेला नागदिवे पूजन हे देवघरासमोर करायचे आहे. नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक आहे. तसेच दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते. तसेच पुरुषाच्या कृपेने घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभावे हा यामागचा हेतू आहे. त्यामुळे जर आपल्याला चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला नागदिवे पूजन करणे शक्य झाले नाही तर चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही नागदिवे तयार करून त्याची पूजा करू शकता. नागदिवे पूजन हे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी केले जाते. चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेले आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तळी भंडारा करायचा असतो. या दिवशी आपल्याला वांग्याचे भरीत, भाकरी आणि कांद्याची पात याचा नैवेद्य दाखवायचा असतो. नागदिवे पूजन या दिवशीही आपण करू शकता. पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता आणि याचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थाचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता. आता या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जितके पुरुष असतील ते त्या पुरुषाच्या नावाने एक एक किंवा 5-5 दिवे तयार करायचे आहेत. आणि हे दिवे तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग तुमच्या देवघरासमोर ठेवून त्यावर तुम्हाला हे दिवे ठेवून किंवा एखादे मोठे ताट घेऊन त्यात सर्व दिवे ठेवून ते ताट तुम्हाला त्या पाठावर देवघरासमोर ठेवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला जोडवात ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचे आहे. तेल घातले तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ ठेवून त्यावर एक एक दिवा ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर त्या ताटात ठेवल्यानंतर ते दिवे आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून, फुले वाहून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजन करून घ्यायची आहे. त्यानंतर या नागदिव्याने आपल्याला देवांना ओवाळायचे आहे. त्यानंतर याच दिव्याने आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना आणि मुलांना ओवाळायचे आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे दिवे घ्यायचे आहे आणि हे दिवे आपण उकडलेले असल्यामुळे त्यामधील वाती ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि जो काळा झालेला भाग असेल तोही काढायचा आहे. आणि ते दिवे आपण प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खाल्ला तरी चालेल. आणि जर तुम्हाला हे दिवे घरात प्रसाद म्हणून खायचे नसेल तर हे दिवे तुम्ही गाईला प्रसाद म्हणून देऊ शकता. त्यामुळे 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आपल्याला नागदिवे पूजन करायचे आहे. आता नागदिवे पूजनामुळे आपल्या घरातील पुरुषांना दीर्घायुष्य मिळते असे मानले जाते. तसेच नागाच्या पूजनामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.
तसेच या दिवशी नागदेवतांचे पूजन करणे, त्यांना प्रसन्न करणे हे शुभ मानले जाते. तसेच हे नागदिवे ही प्रज्वलित करून त्यांची पूजा करणे हे शुभ मानले जाते, कारण नागदेव हे मूल पुरुषाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरातील जेवढे पुरुष आहेत त्या सर्वांच्या नावाने गोड पदार्थ करून हे दिवे प्रज्वलित केले जातात. या दिवशी बाजरीच्या पिठाचे किंवा पुरणाचेही नागदिवे करून प्रज्वलित केले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.